मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभं झालंय। मराठा आरक्षण हा एकच मुद्दा सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेला जातोय। आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना नागपूर जिल्ह्यातूनही प्रतिसाद मिळतोय। नागपुरात जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय। जरांगे पाटील आगे बढ़ो। पूर्ण महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये जे जरांगे पाटलांनी आंदोलन जे सुरू केलेलं आहे त्यांच्या समर्थनामध्ये आम्ही विदर्भातले सर्व मराठी आम्ही सर्व त्यांचं समर्थन करतोय। ज्या त्यांच्या मागण्या आहेत, ज्या मागण्याचं पूर्ण देशाच्या समोर आहे, पूर्ण राज्यासमोर आहे, शासनाच्या समोर आहेत, त्या मागण्यांचं 100% आम्ही ते समर्थन करतो। जोरपर्यंत जरांगे पाटील अशा उपोषण करत राहतील तोपर्यंत इथला नागपुरातला हा जो उपोषणाचं हे चालू आहे हे शेवटपर्यंत चालू राहील। सरकार साधारणतः 1 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटले। सरकार काय तिकडे करतं हा सरकारचा प्रश्न आहे। निर्णय लवकरात लवकर जरा घ्यावा लागेल, लवकरात लवकर ते घेतील अशी आमची अपेक्षा आहे। जे निघाला असेल त्याचा पहिला निर्णय अंतिम निर्णय जरांगे पाटलांची इथं होईल। ते त्यांनी जे मान्य जे करतील ते आम्हाला इथं मान्य राहील। ॲक्शनमध्ये आली, एवढ्या उशिरा ॲक्शनमध्ये आलेली आहे सरकार, पण ॲक्शनमध्ये येऊन अजूनही काही कुठं निर्णय होऊन नाही राहिलेला आहे। आणि हे आंदोलन शांतीने करण्याचा कारण एवढे मोठे मोर्चे निघाले, सगळे शांतीने निघाले। आता बी आंदोलन शांतीने करण्याचा आमचा सर्व मानसाने प्रयत्न आहे आणि ते आव्हान सर्वीकडनं झालेलं आहे। आणि सरकारने लवकरात लवकर आज कुठला निर्णय घेऊन हे लवकरात लवकर याचा काहीतरी निर्णय लावावा अशी आमच्या सगळ्यांची भावना आहे। महाराष्ट्र भेटीत धरला जातो आहे, महाराष्ट्र भेटीत धरला जातो म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे। आणि त्याच महाराष्ट्रामध्ये जर अन्याय अत्याचार मराठ्यांवर होत असेल आणि मराठ्यांनी बाकी समाजामुळेच महाराष्ट्राची शान राहिली रे। छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र हा घडविला, बनवला आणि त्यानंतर त्यांच्या समाजाच्या लोकांवर जर अन्याय अत्याचार होत असेल तर मग हा उद्रेक होणं साहजिकच आहे। लातूरच्या मांजरा कारखान्यासमोर सकल मराठा समाजाच्या मागणीस विश्व दलित परिषदचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आरक्षणाच्या मागणीस जाहीर पाठिंबा दिला। आरक्षण मिळण्यासाठी जो आपला लढा सुरू आहे, छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्यात अगोदर आरक्षण दिलं होतं। मी महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निवेदन करू इच्छितो। भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींना विनंती करतो आपल्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षणाची जी मागणी आहे याला मी विश्व दलित परिषद या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। विश्व दलित परिषद या संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे। या चळवळीमध्ये मी आपल्या सोबत आहे। आपण लोकशाही पद्धतीने सरकारकडे मागणी केलेली आहे। आपल्या ज्या भावनेचा उद्रेक होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे अशी मी सरकारला विनंती करतो आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन आदरणीय जरांगे साहेबांचं जे उपोषण आहे थांबलं पाहिजे आणि सरकारने निर्णय दिला पाहिजे एवढं मी या ठिकाणी व्यक्त करतो। मी आपल्या सोबत आहे। मी देत कसं नाही दिलंच पाहिजे या घोषणा होऊन द्या। आरक्षण देत कसं नाही, आरक्षण देत कसं नाही, बिलकुल मी तुमच्या सोबत आहे। कारण मी सुद्धा लातूर मतदारसंघातून लातूरचं 5 वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि ज्या कायद्याच्या ज्या तरतुदी असतील किंवा सरकारचं जे काही अभ्यास मंडळ असेल या सगळ्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा हीच आपली सर्वांची अपेक्षा आहे। तुमची तर आहे, माझी पण आहे, आम्ही आपल्या सोबत आहोत। माझा या पाठिंब्याला या आपल्या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवाजी। माजी खासदार आदरणीय श्री गायकवाड यांनी आपल्याला सकल मराठा समाजाला जाहीर पाठिंबा दिला आहे, त्याबद्दल सकल मराठा समाजाजवळ त्यांचा मी जाहीर आभार व्यक्त करतो।
कोल्हापूर भारतनगर साळुंके पार्क येथील धम्मचक्र बुद्ध विहाराचे भूमिपूजनाचा पायाभरणी शुभारंभ शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, भंते यशकाशी बायन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष सोमनाथ गोडेराव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। सुसज्ज विहाराचे लवकरच बांधकाम पूर्ण केले जाईल असे आश्वासन नामदार चंद्रकांत पाटील यांनी दिले। यावेळी 250 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले। प्रास्ताविक रूपराणी निकम यांनी केले, सूत्रसंचालन डॉक्टर सिद्धार्थ घोडेराव यांनी केले, तर आभार नामदेव नागटिळे यांनी केले। दादा हे खऱ्या अर्थाने एक तरुण 60-70 वर्षाचा तरुण तरफदार दादा भिंगरीला पाय लावून खऱ्या अर्थानं काम करतात, रात्रीचा दिवस करतात, कधी झोपतात कधी उठतात हे त्यांनाच माहिती बांधवांना। परंतु दादाचं काम आणि म्हणून दादांना देखील समजरत्न नावाचा पुरस्कार आम्ही या धम्मचक्र बुद्ध विहाराच्या वतीनं या ठिकाणी दिलेला आहे। दादांनी मला सांगितलं, 2 दिवसापूर्वी मला सांगितलं घोडेराव कार्यक्रम घ्यायचा आहे। मी नागपूरला जाण्याच्या कराराला दादा तयारीत होतो। माझं सर्व कुटुंबाने जायचं होतं, माझं रिझर्वेशन होतं, माझं त्या ठिकाणचं सर्किट हाऊस बुकिंग होतं, परंतु दादांचा फोन आल्यानंतर मी ते सगळं कॅन्सल केलं आणि कामाला लागलो। दादांनी सांगितलं, मी शब्द दिला 14 तारखेला, बरेच दिवस झाले घोडेराव कार्यक्रम घ्यायचा आहे। मी सगळ्यातलं दादा घेतो। यादव साहेबांचा फोन आला, यादव साहेबांना सांगितलं, साहेब कार्यक्रम घेतो, मी जायचं कॅन्सल करतो। दादांचा शब्द मला मोडायचा नाही। दादा माझे वडील आहेत, दादा माझ्या वडिलांसमोर आहेत, त्या वडील मुखाऱ्या माणसाचा शब्द मी कसा मोडणार, म्हणून मी माझं जाणं कॅन्सल केलं आणि या ठिकाणी हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी होतो। आणि त्या कार्यक्रमाला जेव्हा दादा आले होते 14 एप्रिलला, तेव्हा दादा म्हटले, मी एकही रुपया कुणाकडनं घेतलेला नव्हता। मुन्ना साहेब असतील, इथं कुणी बसलेले असतील, एकही रुपया त्या कार्यक्रमामध्ये मी घेतलेला नव्हता। दादांनी माझं काम बघितलं आणि दादा म्हटले, घोडेराव सोमनाथ तू एवढं करतोस पण मी काहीतरी द्यायला पाहिजे, म्हणून दादांनी 132 मुलींना ड्रेस वाटप करण्याची या ठिकाणी घोषणा केली। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो। दुसऱ्या एका गोष्टीसाठी आपलं घोडेराव साहेब कौतुक करायचं आहे, ते म्हणजे तुम्ही भाषण संपताना योग्य अशी माहिती लोकांना दिली की काँग्रेसनं 65-68 वर्ष कसं आपल्याला फसवलेलं, दलित समाजाला वोट बँक म्हणून काँग्रेसनं वापर केला आणि सत्ता स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी वापरली, ही माहिती त्यांनी दिली। त्याची प्रचिती आपल्याला आज आली असेल, कारण 2014 साली ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार आलं, ज्याला त्या भाषेमध्ये FSI म्हणतात, तो सगळा आपण वापरला पाहिजे, म्हणजे मग समाजाचं उठण्या बसण्याचं ते केंद्र होईल। जे मुलं गप्प बसतील त्यांना चॉकलेट मिळणार आहे, ज्यांना चॉकलेट नको त्यांनी बोलायचं, तर कोणाकोणाला चॉकलेट नको आहे हात वर करा, नको चॉकलेट पाहिजे, ते तो डबा इथे आणून समोर ठेवले, कुठे गेलं मला राकेश, म्हणजे तुमची खात्री भेटेल ना। तर त्यामुळे या ठिकाणी बुद्ध विहार एक चांगलं बांधावं असं त्या कार्यक्रमाची घोषणा केली। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो माझा श्रद्धेचा विषय आहे, ज्याचा उल्लेख धनंजय माडकांनी केला, की आज मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की गावागावांमधल्या आणि प्रामुख्याने वेगवेगळ्या अशा वस्त्यांमधल्या मुली लग्न कार्याला जाताना शाळेच्या युनिफॉर्म जातात। मी प्रवासामध्ये एकदा चौकशी, युनिफॉर्म यायला इतका आवडतो का की जेव्हा लग्नामध्ये पण युनिफॉर्म सोडला चांगला ड्रेसच नाही, आणि तेव्हापासून मी निर्णय केला की गावोगाव अशा प्रकारच्या छोट्या गावांमध्ये अशा प्रकारच्या वस्त्यांमध्ये मुलींना 22 ऑक्टोबर 2023 रोजी शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर ITI कॉर्नर जिंतूर रोड येथे होत असलेल्या अनधिकृत बांधकाम संदर्भात विचारणा करण्यासाठी गेलेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघचे परभणी जिल्हा सचिव पत्रकार प्रमोद अंभोरे यांना डॉक्टर सबमीत सावंत, गौतम झुंजारे व इतर यांनी गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली।
प्रमोद अंबोरे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी डॉक्टर सबमीत सावंत, गौतम झुंजारे व इतर यांच्यावर पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद न करता साधा NCR दाखल केलाय. जिल्हा परभणी आमच्या जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी तथा सचिव प्रमोदजी अंबोरे यांचं जो जिंतूर रोड येथे रमाबाई आंबेडकर वसाहतीमध्ये ITI कॉर्नर येथे त्यांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी संबंधितांनी कायदा हातात घेऊन त्यांच्यावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जीव मारण्याची धमकी दिली. तर ह्या पत्रकारितेमध्ये हा चौथा स्तंभ असताना त्याला शासनाचं अभय आहे, कायदा आहे. हा सर्व समोरच्या व्यक्तीने कायदा हातात घेऊन त्यांना जे धमकावलं आणि जीव मारण्याची धमकी केली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोच, पण त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही केली. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडे सुद्धा आम्ही ह्या प्रसंगी मागणी करत आहोत आणि तात्काळ त्यांना पावबंद करावा आणि त्यांच्यावर योग्य कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांना अटकसुद्धा करण्याची आम्ही ह्या प्रसंगी मागणी करत आहोत. हा पत्रकार महासंघाच्या वतीने या ठिकाणी ह्या जिल्हाधिकारी कार्यालय साहेब कलेक्टर साहेबांना आम्ही 30 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ह्या त्यांनी निवेदन सुपूर्द केलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केले की त्याच्यावर ते योग्य कारवाई करू आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही त्यांना तात्काळ दखल घ्यायला लावू अशा पद्धतीचे जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा सचिव आमचे पत्रकार प्रमोद अंबोरे यांच्यावर जो मारहाणीचा 22 ऑक्टोबरला गुन्हा दाखल झाला त्या इसमावर आमच्या पत्रकार संघाचे ज्या पत्रकार संरक्षण कायदा आहे या कायद्याप्रमाणे त्या इसमावर गुन्हा दाखल करावा यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि पत्रकाराच्या कायद्यानुसार त्यांना गुन्हा दाखल करून त्याला जेरबंद करावा अशी आम्ही आज पत्रकार महासंघाच्या वतीने प्रमोद अंबोरे यांच्यावर जो यांना जी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे त्या संदर्भात लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि पत्रकार संघाचा जो कायदा आहे त्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही यांच्यातर्फे पत्रकार महासंघातर्फे करतो. फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. बोधिसत्व डॉक्टर BR आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती आयोजित वर्षावा समारोप व संघदान तथा उद्देहिक रथाचा लोकार्पण कार्यक्रम पूर्णा बौद्ध विहार येथे संपन्न झालाय. तथा सुप्रसिद्ध व सुमधुर असे गायक विजयजी सातोरे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाला पूर्ण शहरातील उपासक उपासिका तर बाहेरगावावरून बरशी उपासक उपासिका मंडळींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
यमहं वदामि तं वदेथ. की जसं भंतेजीला सुद्धा या ठिकाणी भंतेजींच्या समोर बोलण्यासाठी अवघड वाटू लागलं, तसंच या ठिकाणी भंतेजीच्या समोर मला सुद्धा बोलण्याची हिंमत होत नाही. पण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या ठिकाणी बोललं पाहिजे. आज या ठिकाणी आदरणीय भंतेजींनी या ठिकाणी आपणास धम्मदेशना देऊन या ठिकाणी बुद्धाच्या धम्माच्या मार्गावर चालण्यासाठी आपण कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं आचरण केलं पाहिजे, यासाठी भंतेजी गेल्या 40 ते 42 वर्षापासून अविरत कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याला या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहून दान करून सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. या ठिकाणी मला या ठिकाणी भंतेजींनी बोलवलं, माझा सत्कार केला, माझा सन्मान केला. या पवित्र भूमीमध्ये पूर्णा शहर हे चळवळीचं शहर महाराष्ट्रामध्ये नामांकित आहे. या भूमीमध्ये भंतेजींनी एवढ्या मोठ्या बुद्धविहाराची निर्मिती करून तरुणांना, मोठ्यांना, सर्व ज्येष्ठांना या ठिकाणी बुद्धाच्या धम्माचं जे आपल्याला भंतेजींनी या ठिकाणी ज्ञान दिलेलं आहे. पण मी जेव्हा लहान होतो मला पाळणा देण्याचं काम ह्याने केले. पण पाळण्यातल्या बाळांना आपल्या वडिलाच्या पुढे शहाणपण शिकवणं अतिशय अवघड आहे. छोट्याशा कार्यक्रमामध्ये बोलताना काय वाटत नाही, परंतु अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये बोलताना मात्र फार असं हृदयावरती जड काय म्हणतात ओझं आहे. अशा प्रकारचं सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं वाटतं. दिनांक 21 तारखेपासून आपण श्रावण शिबिराला सुरुवात केली. माझ्या प्रत्येक वेळी डोक्यामध्ये येत आहे की आम्ही कुठेही कार्यक्रमामध्ये जातो, आमचा तरुण वर्ग दिसत नाही. मग आता करायचं तर काय, नुसते भाषणं तर द्यायला काय परिवर्तन होत नाही. मग काही ओढ लागावे, आमचे बुद्ध आणि बाबासाहेब काय थोडंसं काय म्हणा माहिती व्हावं, भंतेजीचं जीवन कसं असतं हे तरी त्यांना माहिती व्हावं म्हणून 10 दिवस आपण श्रावण शिबिराचं सुद्धा आयोजन केलं होतं. त्यामध्ये अनेक तरुण उपस्थित झाले. त्याच्यामधले 2 पोरं पळून सुद्धा गेली, हे मी सांगितलं पाहिजे. परंतु हे श्रावण शिबिर यशस्वी करताना मला वाटलं होतं की कोणी नाश्ते देतात की नाहीत, की भोजन देतात की नाहीत, की अल्पाहार होते की नाही की. पण जेव्हा शिबिर सुरू झालं, आता संपायला आलंय, तर एकही तारीख खुलली नाही. म्हणून निश्चित पूर्णेकर पहिल्यापासूनच एक धम्माच्या बाबतीमध्ये वेगळे आहेत हे मी आता कृतीने आणि अनुभवानं जोपासत आहे, म्हणजे बघत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये बदल घडवणारा जर कोणते दिवस असतील तर ते वर्षावासाचे दिवस असतात. वर्षावासाच्या काळामध्ये माणूस हा धार्मिक बनतो. भगवान बुद्धाच्या काळापासून ते आजपर्यंत वर्षावासाची परंपरा आजतागायत सुरू आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये ज्यावेळेस पावसाळ्याचे दिवस असायचे, पावसाळ्याच्या प्रसंगी इतरत्र भिक्षू फिरायचे आणि भगवान बुद्धाकडे लोक टिप्पणी करायचे किंवा भिक्षूंबद्दल सांगायचे की बघा भगवान, वर्षावास सुरू असताना जिकडे तिकडे पाऊस पडत असताना छोट्या छोट्या रोपट्यांवरून तुमचा भिक्षू संघ चालत आहे. तुम्ही शिकवता पाण्याची पाता वेदमनी शिक्षापदांनी समाधी आहे, परंतु तुमचा भिक्षू संघ प्राणी हिंसा करतो आहे. पायाखाली प्राण्याची हिंसा करतो आहे. भगवान आपण काहीतरी आदेश द्या, भगवान आपण काहीतरी विनय सांगा. तर भगवान बुद्ध सांगतात की भिक्षू हो, प्रत्येक पावसाळ्याच्या 3 महिन्यामध्ये आपण सर्वांनी एकत्रित राहायचं आणि एकत्रित राहून सर्व माता भगिनींना, उपासक उपासिकांना धम्माचा उपदेश द्यायचा, धम्माचे आदेश द्यायचे. धम्माचे उपासक उपासिकांसाठी सूचना, विनय, नियम जे असतील, अटी शर्ती त्या सर्व उपासक उपासिकांना सांगायचं काम या वर्षावासामध्ये तुम्ही करायचं. आणि भगवान बुद्धाचा आदेश 3 महिन्याचा वर्षावास
भगवान बुद्धाच्या काळापासून ते आजपर्यंत केवळ आपल्या परभणीमध्ये नाही तर अख्ख्या जगामध्ये वर्षावास आजपर्यंत पालन केलं जातो आहे. ही आपल्या बौद्धांसाठी फार मोठी प्रेरणा आहे. आज मार्केट कमिटी पूर्ण बंद आहे. विशाखा बुद्धविहार व विशाखा महिला मंडळ लेबर कॉलनी नांदेडच्या वतीने पूज्य भिक्खू पय्यारतन महाथेरो यांचा वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी परित्राण पाठ व भिक्खू संघास कठीण चिवरदान, संघदान, भोजनदान आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी भिक्खू संघाच्या वतीने देण्यात आलेल्या धम्मदेसनेचा परिसरातील बौद्ध उपासक उपासिकांनी लाभ घेतला. भगवान तथागत सम्यक संबुद्धांच्या काळापासून भिक्षूंना वर्षावास करण्याचा आदेश भगवान तथागतांनी दिला. वर्षावासाच्या काळामध्ये म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये भिक्षूंनी कुठेतरी एकत्र आपल्याला स्वतःला परिपक्व करण्यासाठी एकत्र अधिष्ठान केलं पाहिजे आणि आपला 3 महिन्याचा वर्षावास पूर्ण केला पाहिजे. या कालावधीमध्ये अनेक श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना त्याचा लाभ होतो. अनेक उपासक उपासिका भिक्षूंना भोजनदान देतात, परिष्कारन देतात, चिवरदान देतात आदी दान देऊन त्यांचं पुण्यं खेतं अनुत्तरं पुण्याचं क्षेत्र असणाऱ्या संघाला देण्याचा सन्मान त्याला मिळत असतो. आणि म्हणून वर्षावासाच्या कालावधीमध्ये शेवटी 3 महिने वर्षावास केल्याच्या नंतर एक पवारणा असते आणि पवारणा झाल्याच्या नंतर कठीण चिवरदान हा कार्यक्रम होत असतो. तो कठीण चिवरदान म्हणजे देण्यासाठी देणाऱ्यांनाही कठीण असते आणि घेणाऱ्यांनाही कठीण असते. आणि म्हणून या अशा प्रकारच्या दानाचं अनुमोदन स्वतः भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी दिलेलं आहे. हे कठीण चिवरदान संघाला देण्यात येते आणि जे कोणी भिक्षू त्या विहारामध्ये अधिष्ठान करणारे असतात त्यांना संघ तो चिवरदान देत असतो. अशा पद्धतीनं सर्वरात्र महापरित्राण पाठाचं आयोजन करून आज माझा 15वा वर्षावास या ठिकाणी समापन झालेला आहे आणि सातत्याने 15 वर्षापासून अधिष्ठान खंडित न होऊ देता सातत्याने 15 वर्ष अशा प्रकारचं अधिष्ठान करून वर्षावास संपन्न केलेले आहेत. तेव्हा अशा प्रकारे संघदान देऊन त्याचबरोबर महापरित्राण पाठ करून अशा पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन सर्वत्र बौद्ध उपासक उपासिकांनी भिक्षूंना निमंत्रित करून केले पाहिजे आणि आपलं मंगल करून घेतलं पाहिजे. आजच्या प्रसंगी विशाखा बुद्धविहार, विशाखा महिला मंडळ आणि परिसरातील तमाम उपासक उपासिकांच्याकडून हे सुंदर अशा प्रकारचा महापरित्राण पाठ आणि संघदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल. मी प्रेमला देवराव ढोळे, विशाखा महिला मंडळाचे अध्यक्ष. इथे वर्षावासाचा कार्यक्रम सुरू आहे. गेल्या 15 वर्षापासून पय्यारतन भंतेजी 3 महिने अधिष्ठान करतात. वर्षावासाचा आज रात्रीपासून कार्यक्रम सुरू आहे. कठीण चिवरदानाचा कार्यक्रम होता. परित्राण पाठ रात्रभर परित्राण पाठ सुरू होतं आणि ह्या परित्राण पाठामध्ये कठीण चिवरदान म्हणजे रात्रभर इथे चिवर शिवण्याचं काम केलेलं आहे महिलांनी आणि ते चिवर शिवून झाल्यानंतर
चिवरची 5ला इथून 5 वाजता मिरवणूक काढली. महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापर्यंत मिरवणूक नेऊन विशाखा बुद्ध विहारामध्ये येऊन भंतेजींना ते चिवरदान देण्यात आलं. ह्यासाठी मी महिलांना असं सांगू इच्छिते की हे रात्रंदिवस परित्राण पाठ जे घेतलेलं आहे हे प्रत्येक वार्डामध्ये घ्यायला पाहिजे, गावागावामध्ये घ्यायला पाहिजे. आणि एवढा सुंदर कार्यक्रम, खास म्हणजे महिलांनी हा कार्यक्रम हाती धरला पाहिजे आणि ह्या धम्माचा लाभ घेतला पाहिजे, धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. एवढं मी सांगू इच्छिते. जय भीम. जय भीम. मी विशाखा महिला मंडळची सदस्य आहे. विशाखा बुद्ध विहार लेबर कॉलनी या ठिकाणी पय्या रतन महाथेरो यांचा 15वा वर्षावास होता आणि त्या 15व्या वर्षावासानिमित्त रात्री महापरित्राण पाठ घेण्यात आलं रात्रभर. आणि हे आम्ही याच्या अगोदर बी कार्यक्रम केले, पण हे आमचा पहिला प्रोग्राम होता महापरित्राण पाठाचा. तर यामध्ये आम्हाला बरंच काही यश आलं आणि आम्ही सक्सेस केलं आणि आम्हाला बऱ्याच वार्डातल्या लोकांनी साथ दिली. सर्व महिला मंडळांनी नांदेड जिल्ह्यातल्या येऊन रात्रभर बसून ह्या महापरित्राण पाठाचा फायदा घेतला. त्याबद्दल आणि आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. सर्वांना जय भीम. अशाच येत राहा आणि आम्हाला साथ देत राहा. लातूर जिल्ह्याला शांततेची पूर्वापार परंपरा आहे. तीच परंपरा यापुढेही कायम राहावी यासाठी मराठा समाज बांधवांनी सहकार्य करावे. कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागेल असं कृत्य कोणीही करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी या चित्रफितीच्या माध्यमातून केलं आहे. नमस्कार. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने मी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हाधिकारी लातूर, आपल्या सगळ्यांना निवेदन करू इच्छित आहे. गेल्या 2 दिवसापासून अत्यंत संयमाने आणि जसं लातूरचा इतिहास आहे की लातूरचा इतिहास अत्यंत शांतताप्रिय आहे आणि त्याच परंपरेला जसं 2 दिवसांपासून आपण सर्वजण प्रशासनाला सहकार्य करत आहेत. मराठवाड्यामधली परिस्थिती बघता मी आणि पोलीस अधीक्षक यांनी काल रात्री मराठा संघटनेचे प्रतिनिधी, महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांची सुद्धा बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मला खात्री आहे जिल्हाधिकारी म्हणून की गेल्या काही दिवसांपासून आपण ज्या संयमाने, शांततेने आणि विधिवत आंदोलन करत आहात तीच तसाच पुढच्या याच्यात सुद्धा आपली पावित्र्य असेल, आपली धोरण असेल आणि मला त्याची खात्री आहे. त्याचप्रमाणे जर कुठले समाजकंटक, बाहेरून येणारी व्यक्ती यांनी लातूर जिल्ह्यामध्ये शांतताभंग करण्याचा प्रयत्न केला किंवा लातूर जिल्ह्यामधल्या सामान्य नागरिकांना जीवित हानी पोहोचवण्याचा काही प्रयत्न केल्यास, प्रॉपर्टी नासधूस करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्याच्यावर कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करू. याबाबत मी व पोलीस अधीक्षक यांनी संबंधित यंत्रणेंना तशा सूचना दिल्या आहेत. नमस्कार. फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.
त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक माणगाव येथे उद्योजक दीपक भोसले यांच्या फार्म हाऊसवर अश्विन पौर्णिमा दिनानिमित्त धम्मचारी शाक्यबुद्धी यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनातील अनेक घटनांचा संदर्भ देत बुद्ध पौर्णिमा का साजरी करायची याबद्दलचे महत्त्व धम्म प्रवचनातून पटवून दिले. स्वागत व प्रास्ताविक धम्मचारी ऋतुजित यांनी केले. धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम्. भक्ति मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम्. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो आणि ज्या माणसाला स्वतःच्या चुका कळत असतात, जो माणूस सुधारायला तयार असतोय तोच माणूस विहाराकडे जात असतो, तोच बुद्धांच्याकडे जात असतो, तोच बाबासाहेबांचं गुणगान किंवा बाबासाहेबांचे विचार आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर मला वाटतं की या ठिकाणी फार वेळ झालेला आहे. मी काही वेळ घेत नाही. आमच्या आमिर सर असतील, भोसले सर असतील, नितीन दादा असतील, BM असतील, उदय सर असतील, राजू सर असतील, नवले दादा असतील, या ठिकाणी आमचे सातत्यानं आम्हाला म्हणजे मदत करणारे किंवा सातत्यानं कार्यक्रमाचं जे प्रेझेंटेशन आहे तर ते लॉर्ड बुद्धावर करणारे आमचे मार्गदर्शक या ठिकाणी दयानंद जिरगे सर आहेत त्या ठिकाणी. आणि सर्वांचंच या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी काय आहेत, माता म्हणजे रंजनात आहेत, छायात आहेत, बाकीचे आहेत. तर सर्वांचंच पुन्हा एकदा मी पुण्यामधून करतो. असे कार्यक्रमांपासून सातत्याने घेत जावे आणि ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल तर त्या वेळेला आपण जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण सहभाग घेऊया आणि ह्या कार्यक्रमाला बळ देण्याचं आपण सर्वजण काम करूया. त्रिरत्न बौद्ध महासंघ आपला जो आहे ना तो जो 56 देशामध्ये काम करतो. 56 देशामध्ये बाबासाहेबांच्या पायावरती 56 देशातले लोक पाया पडतात. त्या कोणी जातीभेद आम्हाला तुम्ही हे नाही, परंतु ही घटना घडवली. ते संघर्षितांनी ते लोकांना घेऊन गेले, बाबासाहेबांनी घेऊन गेले आणि म्हटले की हे माझे ज्येष्ठ बंधू गुरुबंधू आहे, ते माझे असं लोकांना दाखवलं. त्यांनी सांगितलं, त्यांनी पुस्तक लिहिली बाबासाहेबांची आणि ते संघर्षितांनी आणि बाबासाहेबांना घेऊन गेले. सांगितलं त्यांनी बाबासाहेबांचे बहुत कामाचे बोधिसत्व आहे. ते बोधिसत्व खूप मोठा माणूस म्हणजे एक उच्च अवस्था असते ती. बुद्ध ही माणसाची उच्च अवस्था असते. हे आपला जे आचरणाचरण वगैरे करतो आहोत ना, हेच आपलं जे मार्ग आहे ना ह्यासाठी जाण्यासाठी आम्ही काय केलं की वर्षावास हा 3-4 महिन्याचा असतो. 3 महिने होऊन गेले तर 4था महिना आता शेवटचा हा आहे आठवडा म्हणजे पौर्णिमा शेवटची आहे. आणि ह्या अश्विनी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा असं आहे. ते अश्विनी महिना आहे आणि कोजागिरी पौर्णिमा आहे. तर ह्या पौर्णिमेच्या दिवशी कसं असतं की चंद्र पूर्णपणे झालेला असतो, पूर्णपणे त्याचा आकार पूर्ण झालेला असतो. लालिंब आणि ती शीतल छाया वगैरे असते. त्या शीतल छायामध्ये ते मानसिकता आपली चांगली झाली. सम्राट अशोकांचं जे धम्मचक्र आहे त्या धम्मचक्राला राष्ट्रीय प्रतीचा दर्जा निर्माण करून दिला आणि जी भगवान बुद्धांच्या शिकवणी ज्या पाली भाषेत आहेत त्या पाली भाषेला राष्ट्रीय दर्जात स्थान निर्माण करून दिलं. याचा अर्थ बाबासाहेबांनीच भारत बौद्धमय केलेला आहे. फक्त आपण तो टिकवायचं काम आपल्यावर आहे. आपण त्याला सातत्यात उतरवण्याचं काम आपलं आहे. मग आता बाबासाहेबांनी एवढं सगळं निर्माण करून ठेवलेलं आहे. विजयादशमीला धर्मांतर केल्यापासून बाबासाहेबांनी बराच प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेबांनी सगळंच म्हणजे भारत बौद्धमय करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेला आहे, बसवलेला आहे त्याच्या संविधानामध्ये. आता महत्त्वपूर्ण गोष्ट इथं येते की बाबासाहेबांनी एक गोष्ट त्या दिवशी सांगितली की आता तुमची जबाबदारी मोठी आहे. तुम्ही बौद्ध आहात, तुमची जबाबदारी मोठी आहे. जबाबदारी कोणती आहे की तुम्ही बौद्धांसारखं आचरणशील असलं पाहिजे. आज मी मगाशीच म्हटलं की बाबासाहेबांनी सांगितलेली जबाबदारी आपण खरंच विसरायला लागलो. बिंदू चौकात जर 14 ऑक्टोबरच्या दिवशी जर डॉल्बी लावून जर आम्ही नाचायला लागलो तर विसरल्यातच जमाय बाबासाहेबांचे विचार, विसरल्यातच जमाय. तर बाबासाहेबांनी सांगितले की आचरणशील व्यक्तीचा समाज निर्माण झाला पाहिजे. याच्यासाठी बाबासाहेब जबाबदारीची जाणीव करून देतात. सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती आणि गुफिक हेल्थकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठांसाठी येत्या 5 नोव्हेंबर रोजी नांदेडच्या वजीराबाद परिसरातील वैद्य रुग्णालय ते सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सेवानिवृत्त ज्येष्ठांच्या वयानुरूप निदान करून विनामूल्य उपचार करण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिक शिबिरार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड,
विनामूल्य मिळणार असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हंसराज वैद्य यांनी दिली. मी डॉक्टर हंसराज वैद्य, सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष या नात्यानं आणि सर्व ज्येष्ठांना नांदेडमधील ग्रामीण आणि तसेच शहरी भागातील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिकांनी व सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिरात भाग घ्यावा हे सगळ्यांना मी आवाहन करत आहे. या शिबिराचं उद्घाटन समाज कल्याण सहआयुक्त आदरणीय शिवानंदजी मेनगिरे साहेब तसेच बापू दासरी हे या उद्घाटनाच्या प्रसंगी राहणार आहेत. तसेच नांदेडमधील ज्येष्ठ नागरिक संघाचे अनेक पदाधिकारीसुद्धा याला उपस्थित राहणार आहेत. या शिबिरामध्ये खास करून या शिबिरार्थींना जे आधार कार्ड धारित आहेत त्यांना शिवानंदजी मेनगिरे साहेब हे आपल्या वतीनं आयुष्यमान भारत हे कार्ड वाटप करणार आहेत. तयार करून विनामूल्य ते वाटप करणार आहेत. ह्या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कंबरदुखी, मानपाटदुखी, अंगदुखी, हातपाय आकडणे, हाडाचे सांधे आणि हाडं दुखणे तसेच मुतखडा आणि ॲलर्जी या रोगावरती निदान आणि विनामूल्य उपचार देण्यात येणार आहे. तर सर्व नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे मी सगळ्यांना आवाहन करतो. हे शिबिर 5 नोव्हेंबरला रविवारी नांदेड येथील वैद्य रुग्णालय परिसरामध्ये होणार आहे. हे शिबिर ज्येष्ठ नागरिक सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, वजीराबाद ज्येष्ठ नागरिक संघ आणि नांदेड जिल्हा समन्वय समिती तसेच मेडले आणि गुफिक ह्या कंपन्यांच्या वतीनं संयुक्त विद्यमाने आम्ही घेत आहोत. तर इथेच आम्ही निदान आणि उपचार हे विनामूल्य होणार आहेत. औषधोपचारसुद्धा विनामूल्य होणार आहेत. तरी मी सगळ्यांना ह्या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी 5 तारखेला 11 वाजता ह्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी हजर राहावं, उपस्थित राहावं, मोठ्या संख्येने यावं हे मी विनंती करतो. लातूर जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलन शांततेत सुरू असून त्याला आतापर्यंत कोणतेही गालबोट लागलेले नाही. याचे सर्व श्रेय मराठा समाज बांधवांना आहे. यापुढे हे आंदोलन शांततेत सुरू राहावे यासाठी मराठा समाजाने प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी या चित्रफितीच्या माध्यमातून केलं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं चालू आहेत आणि या सर्व आंदोलनामध्ये आमरण उपोषण असेल, साखळी उपोषण असेल किंवा रास्ता रोको असेल किंवा इतर आंदोलनं असतील, याच्यामध्ये आतापर्यंत एकही गालबोट आपल्या जिल्ह्याला लागलेलं नाही आहे. या पूर्ण आंदोलनाचं श्रेय जे आहे मराठा आंदोलकांना जातं, ज्यामध्ये शांततेत त्यांनी आतापर्यंत प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे. याच्यापुढेही जेव्हाही आंदोलन करायचं असेल त्यावेळेस लोकल पोलीस स्टेशनशी समन्वय साधावा, प्रशासनाची समन्वय साधावा आणि नियोजनबद्धरित्या आंदोलन पार पाडावे, जेणेकरून कोणतेही समाजकंटक याच्यामध्ये सहभागी होऊन जाळपोळ करणे किंवा तोडफोड करणे अशा टाईपच्या घटना आपल्याकडे होणार नाहीत. सोशल मीडियावर स्पेशली वॉच ठेवणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर पसरणारे जे अफवा आहेत त्यांच्यावर बिलकुल विश्वास ठेवू नये. कोणतीही शंका असल्यास 112 येथे कॉल करा. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. तोपर्यंत जय भीम.